तर दोघा नवरा बायको असतात. तर तो कामाला असते, चांगल्या ठिकाणी कामाला असते, म्हणजे रेल्वेत वगैरे असे कामाला असते. तर पगार व्हायचा 1 तारखेला. 1 तारखेला पगार घेऊन आला का मस्त दोघांजणं खाऊन पिऊन तिथून यायचे. आल्यावर ती बसायची बाकड्यावर आणि तो म्हातारा झोपून जायचा. तेवढ्यात कोणतरी असं गावात रस्त्यातच घर असते, तो कोणतरी आला का लगेच ती सांगायची, "अहो अहो जरा बघा तुमचा साला आला आहे, माझा भाऊ आला आहे, त्याच्यासाठी काहीतरी करा." का लगेच त्यांना उठवायची. का मग त्याला वाटलं साला आला आहे ना, मग साल्यासाठी काय पिण्या-खाण्याची वस्तू आणायची, काय चाकणं आणायचा, खायचे पियायचे, संध्याकाळपर्यंत मजा करायचे. तो गेला. गावातलाच तो भाऊ असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण मामी दिसली. "अहो तुमची मामी आला आहे, काय झोपल्यात काय? उठा जरा, तुमची मामी आला आहे. एवढ्या दिवसातून तुमची मामी आला आहे. तिचा काहीतरी पाहुणचार करा." कारण तो गेला का लगेच जाऊन ना काय खायला दारू बिरू आणली, खाल्ली पिली का मग जायची मामी. आता कोण येणार? आता काका बिका येईल किंवा भाऊ येईल किंवा काका येईल. काका आलाय माझा काका, त्याच्यासाठी काहीतरी पाहुणचार करा. असे करून 4-5 दिवस सगळ्यांना बोलवून बोलवून खावडायचे आणि हे पण खायचे. 5 दिवस झाले का पगार सगळा संपून जायचा. तर मग 5 दिवशी आता 5 दिवस झाले, 5-6 दिवस झाले पगार संपला. मग सकाळी उठल्यावर सांगायची, "आज जर कोणाला बोलवले तर तुला खूप मारेल." 4-5 दिवस झाले पैसे होते तेव्हा तुम्ही काही जीव धरला नाही. त्याला बोलव, त्याला बोलव, काका आलाय, मामा आलाय, दादा आलाय, बहीण आलाय, सगळ्यांना बोलवून बोलवून पैसे माझे संपवून टाकले. आता जर आता जर कोणाला बोलवलं का खूप मारे, "हे बघ खिशे खाली झाले, आता काहीच नाही माझ्याकडे पैसे." मग दुसऱ्या दिवशी जातात बाहेर मामा काका, तर त्यांना हं जा, कुठे चालला जा, काय नाही का अशी करायची महिनाभर. मग तो तसंच करायचा. कोणी आला का कुठे चालली, जा आता, आमच्याकडे काय नाही. मग पहिलेच बोलवून बोलवून पैसे खतम करतात. तर सुना सांगतात ते नवऱ्यांना, "अहो ते बघा ना आई बाबा पैसे पगार झाला आहे तर सगळे पैसे खाऊन टाकले." नंतर मुलं सांगायची, "जाऊ दे त्यांचेच पैसे खाऊ दे." पण ते दारू पिऊन घालवतात ना, दुसरं काहीतरी खायला पाहिजे. "जाऊ दे आता ते थोडे ऐकणार आहे, त्यांचे पैसे आहेत ते काय बी करू दे, खाऊ दे." अशी मुलं सांगायची. आता काय करणार, ते थोडे ऐकणार नाही. सांगायला गेली मुलं तर मुलं सांगायची, "काय दारू दारू पितात, दुसरं काय खाया ना." का तुझ्या बापाचे पैसे आहे का? माझे मेहनतीचे पैसे आहे. मी दारू पिईल नाही तर उडवून देईल, नाही तर पेटवून टाकेल पैसे, पण तुम्ही बोलायचं नाही. असे मुलांना सांगायचे का मुलं गपचूप राहायचे. असे असतात आई बाप कधी कधी.